दर्शको नमस्कार. पुण्याचे मानबिंदू या आपल्या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचे आपले मानबिंदू आहेत पांचजन्य शंखनाद पथक. त्यांच्या शंखातून नुसतं वादनच होत नाही, तर त्यांच्या शंखामधून स्वर, सूर, इतकंच काय आरत्या, श्लोक आणि घोषणासुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. पृष्ठे प्रजापती शैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्य चान्या शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंख प्रभूते तं पुरा सावरोत्पन्न विष्णुना विद्युतकरे नमितः सर्वदेवेश पांचजन्य नमोस्तुते. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. ओम शंखाय नमः. आज आहे 26 मार्च. आज चैत्र शुद्ध नवमी, म्हणजेच आपल्या सगळ्या लाडक्या प्रभू रामचंद्रांची रामनवमी. आजच्याच दिवशी अयोध्या नगरी सजली होती. घराघरांमध्ये फुलांची सजावट झाली होती. एकमेकांना लोक शुभेच्छा देत होते, साखऱ्या वाटत होते आणि घराघरातनं सनई चौघड्यांचे आवाज येत होते. आणि दशरथांच्या राजवाड्यामधनं आपल्या बाबूजी आणि गदिमांच्या शब्दात सांगायचं तर स्वर ऐकायला आले. राम जन्म लाग सखे राम जन्म लाग सखी राम जन्म राम जन्म लाग सखी राम जन्म तर भेटूया पांचजन्य शंखनाद पथक आणि त्याचे संस्थापक आणि संचालक 87 वर्षाचे तरुण श्री मधुकर शिधेजी. आम्ही शंखावर काय करतो, शंखाची पूर्ण माहिती सांगण्यापूर्वी आम्ही शंखावर काय करतो ते सांगतो. आम्ही शंखावर 3 घोषणा, संघाच्या घोषावर जशा वाजवतात तशा 18 रचना, महाभारतातील काही श्लोक व इतर श्लोक असे जवळजवळ 60 श्लोक आम्ही वाजवतो. मंत्र, पुष्पांजली आणि प्रार्थनेसह सर्व आरत्या वाजवतो. त्यानंतर मी 1 तासामध्ये कोणालाही शंख वाजवून शिकवू शकतो. आता पहिला प्रश्न असा आहे की याला शंख का म्हणतात. एका कार्यक्रमामध्ये एका लहान मुलीने मला विचारलं की याला शंख याला शंख का म्हणतात. तर त्यावेळेला मी त्याचं बरंच संशोधन केलं, बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, साताऱ्याच्या गोडबोल्यांना पण विचारलं, तेव्हा त्यांनाही सांगता आलं नाही. तेव्हा पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभेचे संचालक श्री प्रणव गोखले यांनी जी व्याख्या सांगितली ती व्याख्या अशी आहे: शम करोति खम इति शंखा, म्हणजे कल्याण, मंगल, आणि ख म्हणजे आकाश आणि आसमंत, मनुष्य प्राणी जो सभोवतालचा आसमंत आणि आजूबाजूच्या मनुष्याच्या प्राण्यांच्या इंद्रियवृत्ती आपल्या आवाजाने मांगल्याने भारून टाकतो तो शंख. दुसरा प्रश्न असा आहे की शंख कसा तयार होतो. शंख हा गोगलगाय किंवा खेकड्यासारखा एक प्राणी हे जेव्हा समुद्रात असतात त्यावेळेला त्यांच्या अवतीभोवती कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं. त्याच वेळेला गोगलगाय आपल्या शरीरातून ॲल्ब्युमिनियम बाहेर सोडते आणि त्या दोन्हीचा संयोग जेव्हा तिच्या पाठीवर तयार होतो तो म्हणजे आपला शंख. आता शंखाचे प्रकार 2 आहेत, एक वामावर्त आणि एक दक्षिणावर्त. आपण शंख वाजवायला घेतल्यानंतर ज्यावेळेला त्याचा खोलगट भाग किंवा पन्हळ ही डाव्या बाजूला येते, वाम म्हणजे डावी बाजू, डाव्या बाजूला येते, तेव्हा त्याला वामावर्त म्हणतात. आणि ज्या वेळेला शंख वाजवायला घेतल्यानंतर त्याची खोलगट बाजू किंवा पन्हळ उजव्या बाजूला येते त्यावेळेला त्याला दक्षिणावर्त शंख म्हणतात. दक्षिणावर्त शंख अत्यंत पवित्र आहे आणि त्यातलं पाणी हे आपल्याला गुरुजी नेहमी सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेला आजूबाजूला शिंपल्याला सांगतात, याचं कारण त्याचं पावित्र्य आणि ते पवित्र करून घेण्यासाठी सांगतात. आज रामनवमीच्या निमित्ताने आपण पहिला श्लोक वाजवणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम 3 वेळा वादन करणार आहोत.
पुढचा श्लोक आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नमो वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. पुढचा श्लोक आहे आदो राम तपोवनादि गमनम, हत्वा मृगम कांचनम, वैदेही हरणम जटायुमरणम, सुग्रीव संभाषणम, बाली निर्दलनम समुद्रतरणम, लंकापुरी दाहनम, पश्चात रावण कुंभकर्ण हननम, एतद्वि रामायणम. पुढचा श्लोक आहे मनोजवम मारुतितुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजम वानरयूथ मुख्यम, श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. पुढचा श्लोक आहे सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भारताच्या दक्षिणेला जसा लंका आहे त्याप्रमाणे अमेरिकेच्या दक्षिणाला एक शहर होतं. त्या शहराला अमेरिकेने 24 जून 1982 रोजी स्वायत्तता दिली. त्यावेळेला तिथल्या नागरिकांनी आपल्या राष्ट्राचं नाव कोंच रिपब्लिक असं ठेवलं. त्या ठिकाणी दर 24 एप्रिलला शंखवादनाच्या स्पर्धा पण होतात आणि त्यामुळे जागतिक दृष्टीने सुद्धा शंख हा अत्यंत महत्त्व आणि पावित्र्य त्याचं आहे. मी करोनाच्या वेळचा एक अनुभव सांगतो शंखवादनाचा. आम्ही घरनं क्लास घ्यायचो. गुरुजी झूमवर क्लासेस असायचे. त्याचा खूप जास्ती फायदा झाला. म्हणजे जवळपास थ्रूआउट 1 वर्षाचा जो पिरियड होता त्या पिरियडमध्ये कुठलेही त्रास झाले नाही आणि मोस्ट ऑफ शंखवादक जे आमचे आहेत त्यांना कोणालाही त्रास झाला नाही त्या संदर्भात. आणि तसंच शंखामुळे एक वेगळी ओळख समाजात मिळते. मला तर माझ्या सोसायटीमध्ये शंखवाले काका म्हणूनच ओळखतात, तर त्याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. नमस्कार. शंखवादनामुळे मला झालेला फायदा एक सांगते की जो आपण प्राणायाम करतो योगामध्ये ते त्याच्यामध्ये जी क्रिया करतो तीच आपण शंख वाजवताना करतो. त्यामुळे त्याचे जे काही फायदे आहेत ते सगळे आपल्याला होतात. दुसरी गोष्ट असं की शंख वाजवतो तेव्हा तो आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंत वातावरणातल्या सगळ्या जे सूक्ष्म जंतू आहेत ते नाहीसे होतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी जास्त मिळते आपल्याला. आणि कोरोना काळात याचा आम्ही खूप अनुभव घेतला. धन्यवाद. मी सौ सीमा काळे. माझे मिस्टर कायम ट्रेक करत असतात. त्यांची इच्छा खूप होती की मी पण त्यांच्याबरोबर यावं. तर माझा असा अनुभव कैलास मानस ट्रेक केला.
केदारनाथ, बद्रीनाथ, काश्मीर लेक या ट्रेकमध्ये मला शंखवादन नियमित करत असल्यामुळे ऑक्सिजनचा काहीही त्रास झाला नाही. सहजरित्या ट्रेक पूर्ण करू शकले. कैलास मानसला 4000 मीटरपर्यंत गेले तरी मला काहीही त्रास जाणवला नाही. केवळ निमित्त शंखवादन. धन्यवाद. भारताच्या दृष्टीने शंखवादन हे माझी इच्छा अशी आहे की भारतामध्ये ज्यावेळेला 26 जानेवारी 15 ऑगस्ट साजरा करतात त्यावेळेला ज्या प्रचंड मिरवणुका निघतात त्या प्रदेशाच्या राजधानीला किंवा भारताच्या राजधानीला दिल्लीला त्या मिरवणुका निघतात. त्या मिरवणुकीच्या प्रत्येक मिरवणुकीच्या सुरुवातीला आरंभीला आमचं शंखवादनाचं पथक, आमचं म्हणजे कोणाचंही पण शंखवादनाचं पथक असावं अशी माझी इच्छा आहे. कारण ते भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे ते शंखवादन सुरुवातीला असावं अशी माझी इच्छा आहे. नमस्कार. मला शंखवादनाचे फायदे विचारायला गेलात तर अगणित झालेत, पण वानगी दाखल फक्त एखाद दुसराच सांगतो. मी स्वतः अस्थमाचा पेशंट आहे. आता अस्थमाच्या पेशंट आणि शंख ह्या दोन्ही कॉन्ट्रास्ट गोष्टी आहेत. मग त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटतं की तू शंख वाजवतो असेल, जो अस्थमा गेला का नाही. मी उलटा विचार करतो. जे लोक माझ्याबरोबरचे अस्थमाचे होते ते लोक आज औषधावर जगत आहेत. मला औषध घ्यावं लागत नाही. या वादनामुळे माझ्याशी लंग्सची कपॅसिटी वाढल्यामुळे मला त्याच्यापासून डिटेरिएशन न होता आहे हा तेवढाच राहिला किंवा रादर हळूहळू आता तो कमी होत जाईल जसं पुढे जाईल तसं. इव्हन करोना काळात सुद्धा मला कसलंही औषध घ्यावी लागली नाहीत. नियमित शंखवादनामुळे प्रामुख्याने 3 गोष्टी घडतात की ज्या आपल्याला केवळ शंखवादन म्हणून नाही पण आयुष्यात सुद्धा उपयोगी पडतात. त्यातली पहिली गोष्ट आत्मविश्वास, दुसरी गोष्ट स्मरणशक्ती, तिसरी गोष्ट निर्णय क्षमता. या तिन्ही गोष्टी आपल्याला आयुष्यात निर्णया ठिकाणी उपयोगी पडतात. आणि मी तर याला म्हणेन की शंखवादन हे त्रिवेणी संगम आहे. त्याचं कारण असं त्याच्यामध्ये प्राणायाम होतो, दीर्घश्वसन होतं आणि मनोरंजन पण होतं. कारण मनोरंजनासाठी लोक आसुसलेले असतात, त्यामुळे ते मनोरंजनही त्यात घडू शकतं. आपल्या फुफ्फुसामध्ये एकाच वेळी आपण फुफ्फुसामध्ये हवा घेतो त्यावेळेला ती बराच वेळ रोखून धरतो शंखवादन करताना. आणि ती रोखून धरल्यामुळे त्यातला खूपसा ऑक्सिजन शरीरात फुफ्फुसामध्ये शोषला जातो आणि त्यामुळे रक्त तांबडं होण्याची क्रिया घडते. आणि रक्त तांबडं हे सगळ्या शरीरभर जेव्हा पसरतं त्यावेळेला त्या शरीरात सगळीकडे ऑक्सिजन पोचल्यामुळे शरीर तंदुरुस्त आणि एकदम छान उत्साहित वाटतं. शंखवादनामुळे हृदयविकार, घशाचे विकार, स्वरयंत्र यावर परिणाम होत असल्याने आवाजाला गोडवा येतो, स्पष्टता येते, पोटाचे विकार संभवत नाहीत, भूक लागते, झोप शांत लागते, दिवसभर ताजेतवाने व ताणतणाव रहित जीवन जगता येते. नमस्कार. माझा शंखवादनाचा अनुभव अतिशय वेगळा आहे. मी स्वतः आकाशवाणी पुणे केंद्रात अनाउन्सर म्हणून काम करते आणि मला या शंखवादनाचा असा उपयोग झाला की एखादी मला अनाउन्समेंट करायची असेल तर पूर्वी मला अनाउन्समेंट करताना श्वास पुरायचा नाही, ती पूर्ण उद्घोषणा जायची नाही. पण आता उद्घोषणा देताना माझा श्वास पूर्णपणे पुरतो आणि माझी उद्घोषणा पूर्ण जाते. हाच शंखवादनाचा मला प्रचंड मोठा झालेला फायदा. धन्यवाद. महिलांनी शंख वाजवावा का हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक ठिकाणी गुरुजी रथात म्हणले की महिलांनी करायचं का नाही हा पहिला प्रश्न येतो. त्यामुळे याच्यात सुद्धा बऱ्याच लोकांना शंका येते की महिलांनी शंख वाजवायचा का नाही. तर महिलांनी शंख वाजवायला काहीच हरकत नाही हे साधं उत्तर झालं. पण त्यातला प्रमुख भाग असा आहे की पुरुष आणि स्त्री यांच्या शरीरामध्ये काही विशिष्ट फरक सोडला तर त्याने शरीर सारखंच आहे. तर प्रत्यक्षात स्त्रीला सहनशक्तीच्या दृष्टीने त्याची इंद्रिय तयार होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या इंद्रिय तयार होण्यासाठी आपण महिलांनी शंखवादन करायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. महिलांनी शंख वाजवावं का नाही यासाठी 2 महत्त्वाची उदाहरणं आहेत. एक म्हणजे देवी भागवतात असा उल्लेख आहे की जगदंबेने युद्ध सुरू करण्यापूर्वी शंखवादन केलं होतं. ही झाली पूर्वीची गोष्ट. पण आताच्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्व स्त्रिया दररोज संध्याकाळी कालीमातेसमोर बसून शंखवादन करतात आणि त्याचं कारण असं आहे की ती आपल्याला प्रसन्न होते अशी त्यांची श्रद्धा आहे. नमस्कार. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की शंख वाजवल्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन जो आयुष्यात असतो प्रत्येकाच्या तो वाढत जातो, नकारात्मक दृष्टिकोन कमी होत जातो, छातीची ताकद ज्याला म्हणतात ती वाढत जाते,
हृदयविकाराचं तेवढं प्रमाण कमी व्हावं अशी इच्छा आहे. धन्यवाद. यानंतर शंखवादनाचे काही प्रकार सादर करणार आहोत. त्यापैकी पहिला प्रकार वाजूयात 3 नंबरचा. यानंतर तिसरा प्रकार. यानंतर आम्ही गणपतीची आरती वाजवणार आहोत. शंखवादनातला माझा एक फार महत्त्वाचा अनुभव आहे. माझ्याकडे एकदा डॉक्टर आले होते आणि त्या डॉक्टरांनी छातीची ताकद मोजण्याचं यंत्र आणलेलं होतं. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की त्यांनी जी नळी दिली होती ती मला तोंडात धरायला सांगितली आणि पूर्ण श्वास घ्या आणि संपूर्ण श्वास सोडा, त्यामुळे तुमच्या फुफ्फुसाची ताकद किती आहे हे कळेल. तसं मी केल्यानंतर ते मला म्हणले की तुमच्या वयाप्रमाणे, त्यावेळेला माझं 85 वय होतं, तर त्या वयाप्रमाणे तुमची आत्ता फुफ्फुसाची ताकद ही 2.85% एवढी असली पाहिजे, पण ती आत्ता तुमची शंखवादनामुळे 2.95% इतकी CC इतकी ताकद आहे. याचा अर्थ शंखवादनामुळे 0.10 CC हे आपल्याला प्रत्यक्षामध्ये फार कमी वाटतात, पण हवेच्या दृष्टीने क्युबिक सेंटीमीटरच्या दृष्टीने तो आकडा फार मोठा आहे आणि त्यामुळे माझ्या छातीची कपॅसिटी खूप वाढलेली आहे. मध्यंतरी एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्यावेळेला त्या गृहस्थांनी स्पष्टपणे कबूल केलं की काका जेवढा शंख वाजवतात त्यावेळेला त्यांची एकूण आपल्या फुफ्फुसाची ताकद 750 CC एवढी आहे. आपली साधारण एवढी मोठी कोणाची पण नसते आणि ते विशेष म्हणजे डॉक्टर होते, त्यामुळे त्याचा जास्त इफेक्ट झाला. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. व्हिडिओ कसा वाटला, पांचजन्य शंखनाद यांचा बोलका शंख आपल्याला कसा वाटला
हे व्हिडिओमध्ये कॉमेंट करून अगदी अवश्य सांगा. मधुकरजी सिधे यांना पण तुम्ही डायरेक्टली आपला अभिप्राय कळवू शकता. आणि आपल्याला सुद्धा जर का शंख शिकायची इच्छा असेल तर यांच्याशी अगदी अवश्य संपर्क करा. जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय